100हून अधिक ठिकाणी भाजपची मुसंडी, 2017च्या तुलनेत भाजपच्या नगरसेवकांमध्ये दुपटीनं वाढ. शिवसेनेची 50हून अधिक तर राष्ट्रवादी काँग्रेसची 35हून अधिक जागांवर सरशी, महायुतीच्या 75% नगरसेवकांनी मारली बाजी. काँग्रेस 25हून अधिक जागांवर विजयी, मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षांची जोरदार पिछेहाट, स्थानिक आघाड्यांना 20हून अधिक ठिकाणी यश. कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपा पहिल्या क्रमांकावर आल्याचं सांगत आता मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. महायुतीला मिळालेल्या देदीप्यमान यशाचं प्रतिबिंब आगामी महापालिका निवडणुकीतही उमटेल, असा विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले मतदारांचे आभार. ही निवडणूक केवळ विजयाची नाही तर जनतेच्या विश्वासाची, विकासाच्या दिशेनं घेतलेल्या वाटचालीची आणि लोकहिताला प्राधान्य देणाऱ्या राजकारणाची पावती, अजित पवार यांची प्रतिक्रिया. विकसित भारत जी राम जी विधेयकाला राष्ट्रपतींनी दिली मंजुरी. या विधेयकाबद्दल विरोधकांकडून नाहक गैरसमज पसरवण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा शिवराजसिंह चौहान यांचा आरोप. आसामनं विकासाची नवी गती घेतल्याचं पंतप्रधानांनी केलं स्पष्ट. दिब्रुगड जिल्ह्यात सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या खत प्रकल्पाचं केलं भूमिपूजन. रेल्वेची भाडेवाढ येत्या 26 डिसेंबरपासून देशभरात लागू होणार. सामान्य श्रेणीसाठी 215 किलोमीटरपर्यंतच्या भाड्यात कोणतीही वाढ नाही. आणि दुबईत झालेल्या 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा भारतीय संघावर 191 धावांनी विजय.